नांदेड शहरातील आंबेडकर नगर भागातील रहिवासी असलेल्या आयुष कोकाटे या विद्यार्थ्याने यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले। ऑल इंडिया रँक मध्ये आयुष हा 513 क्रमांकाचा मानकरी ठरलाय। आयुषच्या या यशाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबियांनी नमस्ते नांदेडकडे आपल्या भावना व्यक्त करत आनंद झाल्याचे सांगितले। पण आमच्या त्यांना नांदेडचा, आमच्या आंबेडकर नगरचा आणि आमच्या कोकाटे जे नाव आहे त्याचं त्यांना पूर्ण नाव त्यांना रोशन केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। यूपीएससी पास झाला, आमच्या पिढीचा खूप आनंद उद्धार केला, सगळे आमच्या आनंद झाला सगळ्याला। मला खूप अभिमान वाटतो आणि त्यांनी खूप रात्रंदिवस अभ्यास केला, पप्पाचं ऐकलं। उमरी तालुक्यातील बिजेगाव इथल्या 2 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झालाय। शेजारच्या शेतकऱ्याने कचरा पेटवल्यामुळे ऊसाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे। या आगीत व्यंकट हांबर्डे आणि माधव हांबर्डे या 2 शेतकऱ्याचा ऊस जळून मोठे नुकसान झाले। या प्रकरणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत नुकसान भरपाईची मागणी केली आहे। नांदेडमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते। 2च दिवसात ऑटो आणि इतर वाहनांकडून पोलिसांनी जवळपास 4 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय। वाहनधारकांनी नियमांचे पालन करून कागदपत्रे जवळ बाळगावीत असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील कॉलेज रोडवर जीवघेणे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यातून गिट्टी बाहेर पडून वारंवार किरकोळ अपघात होत आहेत। या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते। या रस्त्यावरचे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते